पुन्हा करायचं शालेय पोषणार संघटनेचा शालेय पोषणार संघटनेचा अरे कोण म्हणतंय देत नाही अरे कोण म्हणतंय देत नाही 1000 मानधन वाढलेलं दिलंच पाहिजे 2023 ला 1000 मानधन वाढलेलं दिलंच पाहिजे पुढे करा मी शालेय पोषणार संघटनेची जिल्हाध्यक्ष आहे। माझं नाव कुसुम बुबासाहेब देशमुख, राहणार गौर, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। तर आमच्या कामगाराला आज 23 वर्ष झालं तर ह्या शासनानं 1 रुपया वाढविला नाही आणि केंद्र शासनानं तर काहीच वाढविलेलं नाही। फक्त केंद्र सरकार आम्हाला 600 रुपये देत आहे। तर हे पद्धत आहे का आमच्या खिचडी कामगाराला वागविण्याची? तर ह्या मतदानाला म्हणावा, आमच्या जिल्ह्यात 3000 बायका आहेत त्या भाजप सरकारला म्हणावा आम्ही तुम्हाला दाखवून देऊ म्हणावा, एकही बाई मतदान तुला करणार नाही। आम्हाला आता जर तू 10,000 मानधन वाढविलं तर तुझ्या पाठीमाग आम्ही राहू का हो? ह्या महाराष्ट्रातल्या बायका नाहीत का? ह्यांचं मतदान घेऊन मोठं होते आणि ह्यांनी पैसे वाढवाय 83 रुपये कुठे एवढ्या भारतात अगर एवढ्या जगात तर आहेत का? हा, दररोज 83 रुपये त्या बायकांनी काय करायचं? आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 3 वाजेपर्यंत पत्र टाकतंय शासन शिक्षकाले की तुम्ही ही कामं करून घ्या, ती कामं करून घ्या। सगळं परिसर स्वच्छ करायला लावते, सगळं संडास बाथरूम धुवायला लावते, माला टालाची निवड करायला लावते। एवढी कामं 83 रुपयात। एक फडणवीस साहेबाला म्हणावं जरा मनाला विचार कर, तुला पुढे निवडून यायचं असलं तर तू विचार कर खिचडी कामगाराचा आणि मग आम्ही पुन्हा काय दाखवून देऊ ते बघ म्हणावं। तर आमची एवढी विनंती आहे, त्या गरीबाचं आज 23 वर्ष फुकट कष्ट घेऊ नका। तुम्हाला तळतळाट लागल्याशिवाय राहायचं नाही। फडणवीस साहेब अहो, शिक्षण मंत्री कितीही बदलू द्या पण तुमच्या हातात आहे ना सत्ता। मग मोदी साहेबाला दिसत नाही का या महाराष्ट्रात काय चाललंय ते? 83 रुपये असतात का? तर तुम्ही त्यावेळेस तुम्ही जर 18,000 आमच्या कामगाराला वेतन जर दिलं तर 1 नंबरला आम्ही तुम्हाला निवडून देऊ, हेच बोलते आम्ही।